चहा हा आपल्या आयुष्यातला किती इम्पॉर्टंट पार्ट होऊन गेलाय ना. म्हणजे काही वर्षांपूर्वी हे फक्त साधं पेय होतं. थोडासा गूळ, थोडासा मसाला आणि पाणी, किती सोपं. पण आता तोच चहा कितीतरी लोकांसाठी ऑक्सिजनपेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट होऊन गेलाय. म्हणजे बघा ना, सकाळी उठल्यावर चहा, ब्रेकफास्टमध्ये चहा, ऑफिसला चहा, ब्रेकमध्ये चहा, ऑफिस सुटल्यावर चहा, चिडचिड झाली म्हणून चहा, बोर होतंय म्हणून चहा, पावसाळ्यात चहा, गरमीत चहा, अगदी झोपताना सुद्धा चहा पितात लोक. चहाचा एक्झॅक्ट शोध कसा लागला हे सांगणं थोडं अवघड आहे. पण असं मानलं जातं की एक चायनीज साधू जेव्हा पाणी उकळत होते तर त्याच्यात कुठून तरी चहाची पानं येऊन पडली आणि त्या साधूंनी तशीच ती टेस्ट केली आणि त्यांना ते आवडलं. आणि असं सुद्धा मानलं जातं की इंडियामध्ये चहा हा ब्रिटिशर्सनी आणला. शोध कसाही लागला असो, पण काम तर एक नंबर झालंय. बाय द वे, आता तो फक्त चहा नाही राहिलाय बरं का. आता काय होतंय, चहासोबत विचार येत आहेत, चहासोबत कामं होत आहेत, चहासोबत भावना व्यक्त करता येत आहेत, चहासोबत बॉन्ड क्रिएट होत आहे. चहा आणि विचारांची अशी जोडी जमली आहे की कधी कधी तर आपल्याला वाटतं की सर्व प्रॉब्लेम्सचं सोल्युशन म्हणजे चहाच आहे. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही चहा प्यायला बसाल तेव्हा एक लक्षात ठेवा की हा फक्त चहा नाही, तुमच्या दिवसभराचा सुपर हिरो आहे.